सर, मनोजदादा जरांगे पाटील व ॲडव्होकेट गणेश मस्के आपण देखील इथं आले आहेत. MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहे, त्याबद्दल तुम्ही इथं आलेले आहेत, काय सांगणार? गेल्या अनेक दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, परंतु त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहत नव्हतं. ज्यावेळेस ही माहिती मनोजदादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचली, दादांची तब्येत खराब होती, दादा नाशिक दौऱ्यावर असताना ते म्हटले मला पहिलं माझ्या विद्यार्थ्यांसाठी जायचं आहे आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत. जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते त्यांच्या वयाच्या संदर्भातलं आहे. शासनाने GR काढला पाहिजे. शासनाच्या चुकीमुळे जी भरती झालेली नाही, जाहिराती निघालेल्या नाहीत, त्याचं भुर्दंड हा विद्यार्थ्यांना पडत आहे. त्यामुळं आत्ताच मनोजदादा जरांगे पाटील यांनी शासनाच्या प्रतिनिधींशी, काही मंत्र्यांशी संवाद साधलेला आहे आणि तो पॉझिटिव्ह संवाद झालेला आहे. थोड्याच दिवसामध्ये किंवा थोड्या वेळामध्ये त्यांचा निर्णय येईल आणि आंदोलन यशस्वी होईल. जर त्यांचा निर्णय तुमच्या बाजूने जर नाही आला तर पुढील आंदोलन तुम्ही करणार का? मनोजदादा जरांगे पाटील जे दिशा ठरवतील ती दिशा ही फायनल राहणार आहे. आज चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर पुढं कशा पद्धतीने जायचं हे ठरवलं जाईल आणि मग त्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.